नमस्कार मंडळी, शेत शिवार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण माहिती घेणार आहोत आपल्या संस्कृतीत, निसर्गात आणि आरोग्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेल्या पिंपळाच्या झाडाविषयी. पिंपळाचं झाड भारतात सर्वत्र आढळतं. हे झाड दीर्घायुष्य असून शेकडो वर्ष जिवंत राहू शकतं. पिंपळाची पानं हृदयाच्या आकाराची, टोकाला लांब देठ असलेली आणि सतत हलणारी असतात. हलक्या वाऱ्यातही ही पानं सळसळतात, म्हणून पिंपळाचं झाड नेहमी लक्ष वेधून घेतं. धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर पिंपळाला फार मोठं महत्त्व आहे. हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानलं जातं. अनेक गावात पिंपळाखाली देवाची स्थापना केलेली दिसते. लोक पिंपळाची पूजा करतात, प्रदक्षिणा घालतात आणि मनशांती अनुभवतात. पर्यावरणाच्या दृष्टीने पिंपळाचं झाड अत्यंत उपयुक्त आहे. पिंपळाचं झाड भरपूर प्रमाणात प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन देतं आणि परिसरातील हवा शुद्ध ठेवण्याचं काम करतं. बाकी झाडांमध्ये आणि या पिंपळाच्या झाडामध्ये एवढाच फरक आहे की हे ऑक्सिजन 24/7 म्हणजे 24 घंटेही देतं. बाकी झाडं 24 घंटे ऑक्सिजन देत नाहीत. दिवसा ऑक्सिजन देतात व रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. पक्षी, वटवाघूळ आणि अनेक कीटकांसाठी पिंपळाचं झाड अन्न आणि निवाऱ्याचं प्रमुख साधन आहे. आयुर्वेदात पिंपळाच्या साली, पानं आणि मुळांचा औषधी उपयोग केला जातो. पोटाचे विकार, त्वचारोग, मधुमेह आणि सूज यावर पिंपळ उपयुक्त मानला जातो. ग्रामीण भागात पिंपळाखाली बसणं हे आजही आरोग्याचं साधन समजलं जातं. म्हणून मित्रांनो,